स्थानी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली। यावेळी जरांगेंच्या मागण्यांबाबत पुन्हा चर्चा झाली। गॅझेट लागू करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासात असून सायंकाळी पुन्हा बैठक होणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी यावेळी सांगितलं। आपण पाहू शकतो उपसमितीची बैठक ही पुन्हा एकदा संध्याकाळी होणार आहे, कारण या बैठकीत काही तोडगा निघालेला नाहीये। त्याचमुळे पुन्हा एकदा या आंदोलनासंदर्भात सविस्तर चर्चा केली जाईल। कायद्याच्या दृष्टीने काय यावर तोडगा काढण्यात येईल यावर देखील चर्चा होणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। खरतर मराठा आंदोलन हे 3 दिवसांपासून सुरू आहे। काल देखील बैठकी झाल्या, त्याच सोबत आज देखील उपसमितीची बैठक पार पडली आणि आता पुन्हा एकदा संध्याकाळी मराठा आंदोलन उपसमितीची बैठक पार पडेल। आज भेट घेण्याचा प्रश्न नाही, कारण त्यांनी मुद्दे आता उपस्थित केले आहेत। पुन्हा ते हे सांगणार की मी जी माहिती मागणी केलेली आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय केलेला। म्हणून मला वाटतं की आता समिती सदस्यांची समिती चर्चा झाली, 5 वाजता ॲडव्होकेट जनरल त्या समिती चर्चा होईल। पुन्हा जर आवश्यकता वाटली तर पुन्हा एकदा समितीची बैठक होईल आणि मग मला वाटतं अंतिम प्रस्ताव तो मान्य जरांगे पाटलांना देण्यात की ते राज्याचे 4 मुख्यमंत्री होते। मग 94 साली मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना त्यांचं हे काय लक्षात आलं नाही की आपण त्यावेळी मराठा समाज अंतर्भाव करा म्हणून। 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते, त्यावेळी केंद्रामध्ये युपीचे सरकार होतं, राज्यामध्ये युपीचे सरकार होतं। 10 वर्ष त्यांना समजलं नाही का, लक्षात आलं नाही का त्यांना की घटनेत बदल करून देऊ शकतो आपण। तर मराठा समाजाची मागणी आरक्षणाची आज नाही ना, ती जुनीच मागणी आहे। म्हणजे आपल्या स्वतःकडे ज्यावेळी जबाबदारी होती त्यावेळी ती जबाबदारी पूर्ण केली नाही। आज या प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा ते प्रयत्न करताय, हे दुर्दैव आहे। एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यानं त्यांची कोणी अपेक्षा नाही। हे बोलाव ना शरद पवार साहेबांनी किंवा त्यांच्या महाआघाडी लोकांनी सांगावं ना की मराठा आपल्या ओबीसी मध्ये मराठा समाज आरक्षण देता येईल, जाहीर करा त्यांनी भूमिका। त्याच्यावर काही बोलत नाही, मग घटना दुरुस्ती केली पाहिजे। ही काही हे असं आहे, हे ज्ञान दानाचं काम द्यायचं काही त्यांच्याकरता त्यांनी देऊ नये। आम्हाला जी मागणी समाजाची आहे की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यावं, देता शरद पवारांनी सांगा, पवार साहेबांनी घेऊ, आम्ही देऊ दिलं पाहिजे। म्हणजे त्याला घटना दुरुस्ती जायची गरज नाही ना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।